गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतोय अल्कोहोल्स, आणि अल्कोहोल्समध्ये आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय? केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल्स. तर आपण लास्ट लेक्चरला ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल हा पॉईंट आपण कंप्लीट केला आहे. आज आपण एक नवीन पॉईंट पाहतोय, पिनाकॉल पिनाकोलोन रिअरेंजमेंट. कोणता पॉईंट आहे? पिनाकॉल पिनाकोलोन रिअरेंजमेंट. तर हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये दिलेला नाही आहे. म्हणजे ही जी रिएक्शन आज आपण पाहतोय ती रिएक्शन स्टेट बोर्डमध्ये दिलेली नाही आहे. इवन NCERTमध्ये पण ही रिएक्शन तुम्हाला दिलेली नाही आहे. JEEसाठी आणि नीटसाठी ही रिएक्शन इम्पॉर्टंट आहे, पिनाकॉल पिनाकोलोन रिअरेंजमेंट. तर आधी आपण बघूया हे पिनाकॉल आणि पिनाकोलोन काय आहेत. तर याच्यामध्ये पहा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पिनाकॉल अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पिनाकोलोन. Pinacol on reaction with H plus gives pinacolon and this is called pinacol pinacolon rearrangement. What is mean by pinacol? तर पिनाकॉल म्हणजे काय? पहा नीट पहा, इथे दोन OH ग्रुप हे ॲडजस्टंट कार्बन ॲटमला अटॅच आहेत. जर दोन OH ग्रुप हे ॲडजस्टंट कार्बन ॲटमला जर अटॅच असतील तर अशा अल्कोहोलला काय म्हणायचं? पिनाकॉल. दोन OH ग्रुप हे जर ॲडजस्टंट कार्बन ॲटमला जर अटॅच असतील तर त्याला काय म्हणायचं? पिनाकॉल म्हणायचं. आणि पिनाकॉलची रिएक्शन जर आपण H+ सोबत केली, H+ म्हणजे काय? ॲसिड सोबत जर केली तर काय तयार होतो? पिनाकोलोन तयार होतो, पिनाकोलोन. तर पिनाकोलोनमध्ये कोणता फंक्शन ग्रुप आहे? दिस इज कीटोन. पिनाकोलोन हा काय? कीटोन आहे. पहा C डबल बॉन्ड O आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अटॅच आहेत? अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. दिस इज कॉल्ड पिनाकोलोन. म्हणजे पिनाकोलोनमध्ये कोणता फंक्शन ग्रुप आहे? कीटोन. आणि पिनाकॉलमध्ये कोणता फंक्शन ग्रुप आहे? अल्कोहोल, OH. आलं लक्षात? तर पिनाकॉलची रिएक्शन जेव्हा आपण H+ सोबत करतो तेव्हा काय तयार होतो? पिनाकोलोन तयार होतो. अँड दिस इज कॉल्ड पिनाकॉल पिनाकोलोन रिअरेंजमेंट. तर पहा याचं मेकॅनिझम काय? पहा म्हणजे ॲक्च्युली पिनाकॉलचं कन्व्हर्जन पिनाकोलोनमध्ये कसं झालं ते आपल्याला मेकॅनिझममध्ये पाहायचं आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया डिटेलमध्ये मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. पहा हा जो पिनाकॉल आहे तो पिनाकॉल ॲज इट इज आपण इथे लिहितोय. पहा CH3 सिंगल बॉन्ड CH3 OH. दिस इज पिनाकॉल. पहा याची रिएक्शन आपण त्यासोबत करतोय? H+ सोबत करतोय. H+ इंडिकेट्स ॲसिड, H+ इंडिकेट्स ॲसिड. पहा हा कोणता आहे? OH ग्रुप आहे. ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात? ऑक्सिजन ॲटमवरती 2 लोन पेअर असतात. हां इथे ऑक्सिजन आहे 2 लोन पेअर, इथेही ऑक्सिजन आहे याच्यावरतीही 2 लोन पेअर आहेत. पहा काय होणार आता? पहा ही लोन पेअर काय करेल? ह्या ऑक्सिजन ॲटमवरची लोन पेअर काय करेल? ह्या H+ वरती अटॅक करेल. आलं लक्षात? सांग हा जो H+ आहे तो H+ काय होणार? ह्या ओला अटॅच होणार आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल? पहा CH3 सिंगल बॉन्ड CH3 OH. पहा इथे काय होणार? ह्या ओला 2 हायड्रोजन अटॅच होणार. पहा ऑलरेडी एक H अटॅच आहे, प्लस हा पण H काय होणार? ह्या ओला अटॅच होणार आणि त्यामुळे ह्या ओचे व्हॅलन्सी किती होणार? ओचे व्हॅलन्सी होणार 3 आणि त्यामुळे ओवरचे चार्ज कोण देणार? पॉझिटिव्ह चार्ज होणार. त्यानंतर पहा हा ऑक्सिजन काय करेल? न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे काय होणार? कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन कोण अट्रॅक्ट करतो? तर हा ऑक्सिजन अट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे ह्या C चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह चार्ज होतो. म्हणजे हा ऑक्सिजन काय करेल? हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन काय करेल? तो बाहेर पडेल. म्हणजे रिमूव्ह करणार. पहा तर रिमूव्ह होणार इथे H2O. पहा हा H2 आणि हा ऑक्सिजन काय रिमूव्ह झाला? इथे H2O रिमूव्ह झाला. पहा हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन तो बाहेर पडला आहे. पहा स्ट्रक्चर आपल्याला काय मिळाला? CH3 सिंगल बॉन्ड CH3 OH. याच्यावरती चार्ज कोणता येईल? तर याच्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. कारण ह्या कार्बनची व्हॅलन्सी किती राहिली? 3च राहिली ना, 1 2 3 आणि त्यामुळे ह्या C चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. काय तयार झाला? पहा दिस इज कार्बोकॅटायन. कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड कार्बोकॅटायन. आणि फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन ही स्टेप कोणती आहे? स्लो स्टेप आहे. अँड दिस इज कॉल्ड RDS. जी स्टेप स्लो असते मेकॅनिझममधली ती स्टेप कोणती असते? RDS असते. RDS म्हणजेच काय? तर रेट डिटर्माइनिंग स्टेप असते. आलं लक्षात? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इज RDS, रेट डिटर्माइनिंग स्टेप.
आता पहा इथे काय तयार झाला, कार्बोकॅटायन तयार झाला. त्यात याच्यामध्ये नेक्स्ट काय होतं, 1,2 मिथाइल शिफ्ट. पहा नेक्स्ट स्टेप आहे 1,2 मिथाइल शिफ्ट. 1,2 मिथाइल शिफ्ट. 1,2 मिथाइल शिफ्ट. आता 1,2 मिथाइल शिफ्ट कसं होतं पहा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बनटमवरती आहे त्याच्या ॲडजस्टंटला जो कार्बनटम आहे त्याच्यावरती दोन्हीही काय आहेत, मिथाइल ग्रुप आहेत. दोन्हीही काय आहेत, मिथाइल ग्रुप आहेत. आणि त्यामुळे काय होतं पहा, हा जो सी आहे CH3, हा CH3 काय होतो, ह्या कार्बोकॅटायनवरती मायग्रेट होतो. म्हणजे हा CH3 ह्या C+वरती मायग्रेट होतो. याला तर आपण काय म्हणतो, 1,2 मिथाइल शिफ्ट म्हणतो. मग सांग काय तयार होईल पाहिजे आता, CH3 पुढे CH3 हा मिथाइल ग्रुप ह्या C+वरती शिफ्ट झाला आहे. तो CH3 मी इथं दाखवतो आहे, CH3 पुढे सिंगल बॉन्ड C. सिंगल बॉन्ड C ह्या सेला काय अटॅच आहे, CH3 अटॅच आहे, CH3 आणि इथे हा OH. ह्या Cची व्हॅलन्सी किती राहिली, ह्या Cची व्हॅलन्सी 3 राहिली. आणि म्हणून ह्या Cवरती चार्ज कोणता येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. इथे एक लक्षात पहा, एकदम सिंपल आहे. आपण काय केलं आहे, फक्त इथं जो कार्बोकॅटायन तयार झाला होता तिथं फक्त आपण काय केलं आहे, 1,2 मिथाइल शिफ्ट केलेलं आहे. दोन्ही पण CH3 आहेत. कोणताही एक CH3 तुम्ही इथं मायग्रेट करू शकता. आता नेक्स्ट काय होतं पहा, इथं काय आहे, रेझोनन्स आहे. कसा रेझोनन्स आहे पहा, ऑक्सिजन ॲटमवरती काय असते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. लोन पेअर सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. लोन पेअर सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज ही कंडिशन कशाचे, कॉन्ज्युगेशनचे 11मध्ये आपण हे पाहिलं होतं. लोन पेअर सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज कंडिशन कशाचे, कॉन्ज्युगेशनचे. आणि जिथं कॉन्ज्युगेशन असतं तिथं आपल्याला काय पाहायला मिळतो, रेझोनन्स पाहायला मिळतो. त्यामुळे काय होणार पहा, यातली जी एक लोन पेअर आहे ती एक लोन पेअर काय इथे शिफ्ट होईल. म्हणजे C आणि ह्या OHमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. इथे एक लक्षात पहा, CH3 पुढे CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड C आणि OHमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल OH. इथे अटॅच आहे CH3. पहा ह्या ओची व्हॅलन्सी किती झाली, ओची व्हॅलन्सी झाली 3. आणि त्यामुळे ह्या ओवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा जो OH आहे तो OH आपण असं लिहू शकतो, O सिंगल बॉन्ड H. इथे लक्षात पाहता फायनल स्टेपमध्ये काय होतं, डिप्रोटोनेशन म्हणजे प्रोटॉन काय होतो, रिमूव्ह होतो. पहा ऑक्सिजन काय करेल, ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करेल, ॲट्रॅक्ट करेल. आणि हा जो H+ आहे तो H+ काय होणार, रिमूव्ह होणार, -H+. सांग कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल, तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा, CH3 C आणि ओमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला, डबल बॉन्ड तयार झाला, डबल बॉन्ड O. आणि ते काय राहिला, CH3 राहिला. अँड दिस इज कॉल्ड पिनॅकोलोन. दिस इज कॉल्ड पिनॅकोलोन. तर अशा पद्धतीने काय झालं, पिनॅकोलचं कन्व्हर्जन हे कशामध्ये झालं, पिनॅकोलोनमध्ये झालं. आलं लक्षात सर्वांच्या. आता तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की ह्या OHवरचाच म्हणजे ह्या OHमधला जो ऑक्सिजन आहे त्या लोन पेअरचाच अटॅक मी याच्यावरती दाखवला आहे, याचा का नाही मी अटॅक दाखवला, इथे पण लोन पेअर आहे ना. मग इथला अटॅक आपण काय नाही दाखवला, तर इथलाही आपण दाखवू शकतो. जर तुम्ही इथला दाखवला तरीसुद्धा ते बरोबर आहे. फक्त आपल्याला अटॅक कसा दाखवायचा आहे, जिथे मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार होईल तिथला अटॅक दाखवायचा आहे. म्हणजे ज्या कार्बोनेटमवर म्हणजे कोणत्या कार्बोनेटमवरचा जो OH आहे तो OHवर ते अटॅक करेल. जिथे आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल तिथला अटॅक दाखवायचा आहे H+वरती. आलं लक्षात. पहा जर आपण इथला अटॅक दाखवला असता तर इथं काय तयार झाला असता, C+ तयार झाला असता. इथे एक लक्षात पहा, इथे C+ तयार झाला असता म्हणजेच टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला असता. आणि इथे काय तयार झाला आहे, तोच तयार झाला आहे, टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला आहे, इथे तोच तयार झाला असता. त्यामुळे आपण अटॅक कोणताही दाखवू शकतो, एकतर इथला किंवा एकतर इथला. पण हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तसं होत नाही. जिथे मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार होईल तिथलाच अटॅक दाखवायचा आहे आपल्याला. आलं लक्षात. आपल्याला जसं आपण पुढचे एक्झाम्पल्स पाहू तसं आपल्याला लक्षात येईल की अटॅक आपल्याला नेमका कुठला दाखवायचा आहे ते. आलं लक्षात. तर हे फर्स्ट नोट डाऊन करा. पिनॅकोलोन रिअरेंजमेंट. तर याच्यावरती आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉईंट लिहायचे आहेत. याच्यामध्ये आपण नोट लिहूया. फर्स्ट नोट. नोटमध्ये फर्स्ट पॉईंट काय लिहायचा आहे, तर नोटमध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे. नोटमध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे, मोर स्टेबल कार्बोकॅटायन. मोर स्टेबल कार्बोकॅटायन
मोर स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्म. मोर स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्म. पहा आपल्याला कोणता कार्बोकॅटायन तयार करायचा आहे? मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार करायचा आहे. मोर स्टेबल कार्बोकॅटायन शुड बी फॉर्म. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट लिहायचा आहे मायग्रेटरी ॲप्टिट्यूड. मायग्रेटरी ॲप्टिट्यूड. तर मायग्रेटरी ॲप्टिट्यूड काय आहे पहा. जनरली आपण मायग्रेटरी ॲप्टिट्यूड काय लिहितो पहा. जनरली मायग्रेटरी ॲप्टिट्यूडवर आपण असं लिहितो हायड्राइड, फिनाइल अँड लास्ट काय येतो मिथाइल. हायड्राइड, फिनाइल, मिथाइल दिस इज मायग्रेटरी ऑर्डर. पण याच्यामध्ये आपल्याला मायग्रेटरी ॲप्टिट्यूड कसं लिहायचं आहे? pH फर्स्ट लिहायचं आहे म्हणजे फिनाइल, त्यानंतर हायड्रोजन आणि त्यानंतर काय लिहायचं आहे? मिथाइल लिहायचं आहे. म्हणजे फर्स्ट काय होणार? फिनाइल शिफ्ट. फिनाइल नसेल तर हायड्राइड शिफ्ट होईल आणि हायड्राइड नसेल तर काय होईल? मिथाइल शिफ्ट होईल. आलं लक्षात आहे? दिस इज मायग्रेटरी ॲप्टिट्यूड इन पिनाकोलन रिअरेंजमेंट. हा आपण जनरली यूज करतो H, pH आणि CH3. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे. हा नेक्स्ट पॉईंट मायग्रेटरी ऑर्डर इन अराइल is directly proportional to electron density. is directly proportional to electron density. आता पहा कधी कधी 2 किंवा 3 फिनाइल ग्रुप अटॅच असतात. त्यावेळेस काय करायचं? मायग्रेटरी ऑर्डर इन अराइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डेन्सिटी. म्हणजे काय पहा एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगतो. इथं समजा हा एक फिनाइल ग्रुप आहे. फिनाइल म्हणजे माहिती आहे काय? दिस इज कॉल्ड बेन्झिन. ह्या बेन्झिनमधला समजा आपण एक हायड्रोजन काढला. पहा बेन्झिनमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? हायड्रोजन अटॅच आहे. समजा मी हायड्रोजन रिमूव्ह केला तर इथं काय राहिला? C6H5 आणि दिस इज कॉल्ड फिनाइल. आलं लक्षात? समजा इथे पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे? OCH3 अटॅच आहे आणि इथे जो फिनाइल ग्रुप अटॅच आहे पहा फिनाइल इथे आहे Cl. तर कोणाचा मायग्रेटरी ॲप्टिट्यूड जास्त असेल? आपण पहा 1 to मिथाइल शिफ्ट केलं होतं. समजा त्या 2 मिथाइलच्या ऐवजी हे 2 ग्रुप अटॅच आहेत फिनाइलचे. तर तुम्ही कुणाला मायग्रेट करणार? जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे तो मायग्रेट करणार. इथे पहा बेन्झिनला जो ऑक्सिजन ॲटम अटॅच आहे त्या ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि कॉन्जुगेटेड सिस्टमला बेन्झिनला जो ॲटम अटॅच आहे त्या ॲटमवरती जर लोन पेअर असेल तर तो कोणता इफेक्ट दाखवतो? नेहमी +m इफेक्ट दाखवतो. इथे कॉन्जुगेटेड सिस्टमला बेन्झिनला Cl अटॅच आहे, हॅलोजन अटॅच आहे. आणि नेहमी लक्ष ठेवा बेन्झिनला जेव्हा हॅलोजन अटॅच असतो तेव्हा तो नेहमी कोणता इफेक्ट दाखवतो? -I इफेक्ट दाखवतो. मग सांग इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त कुठं आहे? तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे ड्यू टू +m इफेक्ट. म्हणजे मायग्रेटरी ॲप्टिट्यूड काय होईल? तर ह्या फिनाइल ग्रुपचा मायग्रेटरी ॲप्टिट्यूड याच्यापेक्षा जास्त असेल. आलं लक्षात? तर हे नोट डाऊन करा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पाहूया. नोट डाऊन. पहा एक्झाम्पल सेकंड. आता इथे तुमच्या लक्षात येईल की नेमका कोणत्या OH ग्रुपचा अटॅक हा H+ वरती दाखवायचा आहे. पहा एक्झाम्पल आपल्याला हे दिलेलं आहे. दिस इज पेनाकॉल H+ आणि कोणता प्रोडक्ट तयार होईल ते आपल्याला विचारले. पहा इथे काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथे पण काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोणत्या OH ग्रुपचा अटॅक हा H+ वरती दाखवायचा आहे सांगा? तर जिथे मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार होईल, जिथे मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार होईल त्या OH ग्रुपचा अटॅक हा H+ वरती दाखवायचा आहे. पहा जर आपण याचा अटॅक याच्यावरती दाखवला तर इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार. जर याचा अटॅक याच्यावरती दाखवला तर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. पहा 2 पॉसिबिलिटी आहेत. पहा आधी मी फक्त तुम्हाला कार्बोकॅटायन फॉर्मेशन दाखवतो आहे. कार्बोकॅटायन फॉर्मेशन. पहा कार्बोकॅटायन फॉर्मेशन जर समजा ह्या OHनं याच्यावरती अटॅक केला तर काय होणार? पहा PH पुढे C, PH पुढे C, CH3 OH. पहा इथे काय होणार? OH2+ होणार. इथे लक्षात पहा समजा ह्या लोन पेअरनं याच्यावरती अटॅक केला तर हा H काय होणार? ह्या OHला अटॅच होणार आणि काय तयार होणार? OH2+ तयार होणार. त्यानंतर काय होणार? हा ऑक्सिजन हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन तो काय होणार? रिमूव्ह होणार आणि याच्यावरती काय होणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. म्हणजे या Cवरती काय होणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. pH म्हणजेच काय? पाठीमागे सांगितलं pH म्हणजेच काय? फिनाइल. तर हे आपण असंही दाखवू शकतो ना फिनाइल. फिनाइल म्हणजेच काय? तर ही आहे बेन्झिन रिंग C6H5. पहा इथे आपण दाखवू शकतो ही दिस इज बेन्झिन रिंग. दिस इज बेन्झिन रिंग. पहा जर समजा आता ह्या लोन पेअरनं याच्यावरती अटॅक केला म्हणजे ह्या OH ग्रुपनं जर याच्यावरती अटॅक केला तर ह्या Cवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. इथे लक्षात पहा काय तयार होईल? मग इथे PH पुढे C, PH इथे OH पुढे C, CH3
CH3 याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. पहा कोणता कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल आहे. पहा हा कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे कारण याच्यामध्ये काय आहे पहा तर याच्यामध्ये आहे रेझोनन्स. पहा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे रेझोनन्स आहे. इथे पण पहा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इथे पण काय आहे रेझोनन्स आहे. आणि रेझोनन्स स्टॅबिलाइज कार्बोकॅटायन हा नेहमी कसा असतो मोर स्टेबल असतो. पहा इथे काय आहे रेझोनन्स स्टॅबिलाइज कार्बोकॅटायन. रेझोनन्स दिस इज रेझोनन्स स्टॅबिलाइज C+. रेझोनन्स स्टॅबिलाइज कार्बोकॅटायन. तर इथे कोणता आहे तर इथे आहे पहा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याला हे 2 अल्फा कार्बन ॲटम अटॅच आहेत. 2 ठिकाणी काय अटॅच आहे दोन अल्फा कार्बन ॲटम आहेत आणि दोन्ही ठिकाणी काय अटॅच आहेत अल्फा H अटॅच आहेत. म्हणजे इथं टोटल किती अल्फा H झाले तर 6 अल्फा H झाले. आणि म्हणून याच्यामध्ये काय आहे हायपर कॉन्जुगेशन. आपण हे सर्व 11वीमध्ये पाहिलं होतं. हायपर कॉन्जुगेशन. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. रेझोनन्स स्टॅबिलाइज कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन हायपर कॉन्जुगेटेड कार्बोकॅटायन. आलं लक्षात. त्यामुळे हा कार्बोकॅटायन कसा आहे मोर स्टेबल आहे. दिस इज मोर स्टेबल कार्बोकॅटायन अँड दिस इज लेस स्टेबल कार्बोकॅटायन. दिस इज लेस स्टेबल कार्बोकॅटायन. मग मला सांगा अटॅक हा कोणत्या OH ग्रुपवरचा तुम्ही दाखवणार तर हा अटॅक करेक्ट आहे. दिस इज करेक्ट अटॅक. इथे लक्षात सर्वांच्या. पहा हे नोट डाऊन करा. मी रिमूव्ह करतो हे नोट डाऊन करा. पहा काय होणार आता पुढच्या स्टेपमध्ये हा जो H+ आहे तो H+ करणार ह्या OHला अटॅच होणार आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल PHC PH OH2 प्लस पुढे CH3 CH3 OH. पहा त्यानंतर काय होणार हा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन ॲटम ह्या बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय करेल बाहेर पडेल. म्हणजे काय रिमूव्ह होणार सांगा H2 रिमूव्ह होणार अँड दिस इज कॉल्ड RDS रेट डिटरमायनिंग स्टेप. पहा पुढे काय होणार PH कार्बोकॅटायन तयार होईल PHC CH3 OH. ह्या Cवरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. पहा ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्या ॲडजस्टंटला जो कार्बन ॲटम आहे त्याच्यावरती दोन्हीही काय आहेत मिथाइल ग्रुप आहेत. मिथाइल ग्रुप शिफ्ट करायचा नंतर त्यामुळे काय होणार 1 to मिथाइल शिफ्ट. हा मिथाइल ग्रुप इथे शिफ्ट होईल आणि आपल्याला पुढचे स्ट्रक्चर काय मिळेल पहा 1 to मिथाइल शिफ्ट. 1 to मिथाइल शिफ्ट. पुढचं स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल PH इथे CH3 अटॅच होईल. सिंगल बॉन्ड CH3OH. ह्या Cवरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. पहा इथे काय आहे परत रेझोनन्स आहे. पहा याच्यावरती काय आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यातले 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय होईल इथे शिफ्ट होईल आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा CH3 डबल बॉन्ड OH. ह्या ओवरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि लास्ट स्टेपमध्ये करणार हा H+ रिमूव्ह होईल. हा H+ करणार रिमूव्ह होणार आणि आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळेल PHCH3 पुढे C डबल बॉन्ड O CH3 अँड दिस इज प्रोडक्ट. आलं लक्षात. नोट डाऊन करा हे. पहा एक्झाम्पल थर्ड आहे. पहा हे थर्ड एक्झाम्पल आहे. कोणत्या OH ग्रुपचा अटॅक हा H+ वरती दाखवायचा आहे. नीट पहा जर याचा अटॅक झाला तर इथे C+ येणार. जर याचा अटॅक झाला तर इथे C+ तयार होणार. सांगा कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल तयार होईल. तो कार्बोकॅटायन तयार करायचा आहे तो अटॅक आपल्याला दाखवायचा आहे. दोन्ही सेम तयार होणार ना. मग तुम्ही कोणत्याही OH ग्रुपवरचा अटॅक दाखवू शकताय. समजा ह्या OHनं याच्यावरती अटॅक केला तर काय होणार सांगा इथे C+ तयार होणार. आपण करून बघूया. सांगा हे 4 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं C असतं ना. हे 4 लाईन जंक्शन म्हणजे काय C. पहा काय तयार होईल PH पुढे CH3 इथे काय तयार होईल
OH2 प्लस तयार होईल, पुढे CPH CH3OH. हां पुढच्या स्टेपमध्ये काय होणार, हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार, -H2O. पुढे काय तयार होणार पहा, PH पुढे CH3 याच्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज, पुढे CPH CH3OH. हां आता इथे काय करायचं आपल्याला, शिफ्टिंग करायचं आहे. आता इथे पहा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे त्याच्या ॲडजस्टंटला जो कार्बोनेटम आहे त्याच्यावरती एक आहे PH म्हणजे फिनाईल आणि एक आहे CH3. तर तुम्ही कुणाचं शिफ्टिंग करणार, CH3चं शिफ्टिंग करणार का फिनाईलचं शिफ्टिंग करणार? मी तुम्हाला पाठीमागे ऑर्डर सांगितलं आहे, कोणते ऑर्डर सांगितले सांगा, PH हायड्रोजन मिथाईल हे तुम्हाला मी ऑर्डर सांगितले आहे. तर फर्स्ट कोण आहे सांगा, PH. तर PHला शिफ्ट करायचं, CH3ला शिफ्ट करायचं नाही. पहा इथे काय होईल, PH शिफ्ट होईल आणि आपल्याला पुढचं स्ट्रक्चर काय मिळेल, PH पुढे CH3 PH पुढे CH3 हा OH याच्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. पुढच्या स्टेपमध्ये काय होणार पहा, पुढच्या स्टेपमध्ये काय होणार, ही लोन पेअर इथे शिफ्ट होणार, C आणि OHमध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. पहा इथे मी तुम्हाला डायरेक्ट स्टेप दाखवले तरी चालेल का, -H+, डायरेक्ट मी एक स्टेप पुढे गेलेलो आहे. पहा सांगा काय तयार होईल मग इथे, PH CH3 PH CH3 PH पुढे C डबल बॉन्ड O CH3 अँड दिस इज प्रोडक्ट. काय केलं आपण इथं, 1 to PH शिफ्ट, 1 to फिनाईल शिफ्ट केला आपण. इथं लक्षात सर्वांच्या, जर तुम्ही मिथाईल ग्रुप शिफ्ट केला तर तुमचा प्रोडक्ट चुकणार आहे. आलं लक्षात? तर शिफ्टिंग कशाचं करायचं आहे ते आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. नोट डाऊन. हां अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन तुम्हाला जे ॲडव्हान्समध्ये ऑलरेडी विचारलेले आहेत. पहा दिस इज पिनाकॉल H+ हीट. सांग काय करणार होता इथं, दोन्ही रिंग कशा आहेत, सेम आहेत, 4 मेंबर्ड रिंग 4 मेंबर्ड रिंग. हां समजा आपण आता काय करूया, ह्या OH ग्रुपचा अटॅक आपण याच्यावरती दाखवूया, कारण कुठलाही अटॅक दाखवला तरी चालेल, सेम कार्बोकेटायन तयार होईल. पहा काय तयार होणार इथे, दिस इज 4 मेंबर्ड रिंग OH. हां इथे काय तयार होणार, OH2 प्लस तयार होणार. हां पुढच्या स्टेपमध्ये काय होणार, हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. हां हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन ऑक्सिजन काय करेल, हा H2O बाहेर पडेल, म्हणजेच -H2O. पहा हे 2 इलेक्ट्रॉन कोण घेईल, ऑक्सिजन घेईल आणि हा H2O काय होईल, बाहेर पडेल. पहा याच्यावरती काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. पहा पॉझिटिव्ह चार्ज येईल, OH. पहा याच्यावरती काय येणार, हा पॉझिटिव्ह चार्ज येणार. चला पुढच्या स्टेपमध्ये काय होणार, शिफ्टिंग होणार. शिफ्टिंग कोणाचं करायचं आता इथं, पहा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे त्याच्या ॲडजस्टंटला जो कार्बोनेटम आहे तिथे काय अटॅच आहे, हा CH2 इकडे पण काय अटॅच आहे, CH2. तर इथे काय होणार आता, रिंग एक्सपान्शन होणार. इथे काय होणार, रिंग एक्सपान्शन. पहा पाठीमागे आपण असे भरपूर एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत रिंग एक्सपान्शनचे. रिंग एक्सपान्शन काय होणार पहा, हां हा जो बॉन्ड आहे किंवा हा बॉन्ड आहे, हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होईल, ह्या C+वरती शिफ्ट होईल, म्हणजेच ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये काय तयार होईल, ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये काय तयार होईल, बॉन्ड तयार होईल. इथे एक लक्षात पहा हा फक्त बॉन्ड काय करत आहे, हा बॉन्ड जो आहे तो फक्त आपल्याला असा शिफ्ट करायचा आहे. पहा स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल, पहा इथे काय आहे, OH आहे. पहा हा बॉन्ड फक्त काय होणार आहे, इथे शिफ्ट होणार आहे ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये. इथे लक्षात समजा, हां ह्या Cची व्हॅलन्सी किती राहिली, 3 राहिली आणि त्यामुळे याच्यावरती काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. इथे लक्षात पहा ह्या Cची व्हॅलन्सी किती राहिली, 3 राहिली आणि त्यामुळे ह्या Cवरती काय आला आहे, पॉझिटिव्ह चार्ज आला. जर तुमच्या असं लक्षात येत नसेल तर आपण हे असं करूया, CH2 इथे काय होईल सांगा, 4 लाईन जंक्शन म्हणजे काय, C इथे काय येणार, CH2 ते नाही दाखवलं तरी चालेल, सिम्पली आपण हे दाखवूया CH2. तर इथे काय आहे, CH2 आणि इथे काय राहिलं सांगा, हा बॉन्ड CH2 आणि इथे शिफ्ट झाला आहे. पहा CH2 आणि इथे हा बॉन्ड शिफ्ट झाला आहे. इथे काय राहिलं फक्त सांगा, C. इथे काय राहिलं फक्त C राहिलं, C. इथे लक्षात
तर हा बॉन्ड ऑलरेडी ॲज इट इज तसंच आहे. हा बॉन्डशिप ह्या बॉन्डचं काय ब्रेकिंग वगैरे काय झालेलं नाही आहे. पहा याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. पुढे काय होईल सांगा आता इथं. ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर आहे, ती लोन पेअर काय होईल इथं शिफ्ट होईल आणि सी आणि OH मध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. मी एक स्टेप डायरेक्ट लिहितो आहे. नंतर काय होणार, H+ रिमूव्ह होणार. ह्या Cमध्ये आणि Oमध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा, CH2 पुढे C डबल बॉन्ड O. तर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. हाच कंपाऊंड जर आपण थोडंसं व्यवस्थित लिहिलं तर काय होणार पहा, 1 2 3 4 5 किती मेंबर रिंग आहे, तर 5 मेंबर रिंग आहे. पहा दिस इज 5 मेंबर रिंग. किती मेंबर रिंग आहे, 5 मेंबर रिंग आहे. इथे लक्षात पहा, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ आणि दिस इज फिफ्थ. पहा दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ आणि दिस इज फिफ्थ. फिफ्थ कार्बन टर्मला काय आहे, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. आणि फर्स्ट कार्बन टर्मला काय अटॅच आहे, तर ही 4 मेंबर रिंग. म्हणजे इथे काय अटॅच आहे, 4 मेंबर रिंग अटॅच आहे. तर इथे आहे 4 मेंबर रिंग अटॅच. म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. इथे सर्वांच्या लक्षात. तर ही जी नंबरिंग केली होती ही फक्त नंबरिंग आपण कशासाठी केली होती, तर आपलं स्ट्रक्चर चुकू नये म्हणून आपण ही नंबरिंग केली होती. इथे लक्षात सर्वांच्या. अँड दिस इज प्रोडक्ट. म्हणजे जर तुम्ही ह्या पेनाकॉलची रिएक्शन H+ सोबत जर केले तर तुम्हाला फायनल कंपाऊंड कोणता मिळेल, हा कंपाऊंड मिळेल. आलं लक्षात, नोट डाऊन करा हे. नेक्स्ट एक्झाम्पल, कोणता प्रोडक्ट तयार होईल हे रिएक्शनमध्ये, तर तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल, तर मोर स्टेबल कार्बोकेटायन फर्स्ट तुम्हाला तयार करावं लागेल. आपण काय करूया, दोन्ही ठिकाणचे कार्बोकेटायन तयार करून बघूया. पहा हे आधी आपण सिंपल फॉर्ममध्ये लिहूया. दिस इज CH2 टू लाईन जंक्शन, दिस इज ऑल्सो CH2, दिस इज ऑल्सो CH2, दिस इज C 4 लाईन जंक्शन, पुढे C CH3 CH3 OH OH. आलं लक्षात हे. पहा जर समजा ह्या OHनं याच्यावरती अटॅक केला, ह्या OHनं जर H+ वरती अटॅक केला तर इथे काय तयार होईल, कार्बोकेटायन तयार होईल. इथे कार्बोकेटायन तयार होईल. पहा जर समजा ह्या OHनं याच्यावरती अटॅक केला तर काय तयार होईल, इथे कार्बोकेटायन तयार होईल. म्हणजेच पहा CH2 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 C OH C CH3 CH3 पॉझिटिव्ह चार्ज. विच कार्बोकेटायन इज मोर स्टेबल, विच कार्बोकेटायन इज मोर स्टेबल. पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याला जे कार्बन ॲटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन ॲटम असं म्हणतो. म्हणजे इथे कोणत्या कार्बन ॲटम हे अल्फा आहेत, दिस इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज अल्फा कार्बन ॲटम. हा पण अल्फा कार्बन ॲटम आहे पण याच्यावरती हायड्रोजन ॲटम नाही आहेत. मग सांग अल्फा कार्बन ॲटमवरती जे H असतात त्या Hला आपण काय म्हणतो, अल्फा H म्हणतो. म्हणजे हे 2 अल्फा H आणि इथले 2 अल्फा H, टोटल किती अल्फा H झाले, 4 अल्फा H. ह्या कार्बोकेटायनमध्ये किती अल्फा H आहेत, दिस इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन ॲटम, दिस इज अल्फा कार्बन ॲटम. पहा H फक्त येतात आहेत. म्हणजे हे 3 अल्फा H आणि हे 3 अल्फा H, टोटल किती झाले, 6 अल्फा H झाले. विच कार्बोकेटायन इज मोर स्टेबल. जिथे जास्त अल्फा H असतात तो कार्बोकेटायन मोर स्टेबल असतो. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन ॲक्रॉमध्येच आपल्याला हा कॉन्सेप्ट झालेला आहे. जिथे जास्त अल्फा H असतील तो कार्बोकेटायन मोर स्टेबल. म्हणजे सांग कोणता OH ग्रुप हा अटॅक करेल, तर हा जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप काय करेल, ह्या H+ वरती अटॅक करेल. कारण इथे आपल्याला कसं मिळणार आहे, मोर स्टेबल कार्बोकेटायन मिळणार आहे. आलं लक्षात हे सर्वांच्या. तर हे नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. केलं नोट डाऊन सर्वांनी. पहा त्यानंतर काय होणार पहा, ही 4 मेंबर रिंग OH पुढे C CH3 CH3 इथे काय तयार होईल, OH2 प्लस तयार होईल. पुढच्या स्टेपमध्ये काय होणार, हा जो वॉटर आहे तो वॉटर काय होईल, रिमूव्ह होईल. -H2O हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. ह्या C वरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. पुढे पहा दिस इज 4 मेंबर रिंग C CH3 CH3 याच्यावर देणार पॉझिटिव्ह चार्ज हा OH. पहा हे थोडंसं मी सिंपल फॉर्ममध्ये करतो आहे. दिस इज 4 लाईन जंक्शन C, दिस इज 2 लाईन जंक्शन CH2, दिस इज ऑल्सो 2 लाईन जंक्शन CH2, दिस इज ऑल्सो 2 लाईन जंक्शन CH2. सांग पुढे काय होणार येतं, तर इथे काय होणार, रिंग एक्सपान्शन होणार. रिंग एक्सपान्शन. पुढच्या स्टेपमध्ये काय होणार, रिंग एक्सपान्शन.
रिंग एक्सपान्शन. कसं होणार हे रिंग एक्सपान्शन पहा. पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याच्या ॲडजस्टंटला काय अटॅच आहेत पहा. इकडं CCH2, इकडे पण काय अटॅच आहे CCH2. आपण एकतर हा बॉन्ड किंवा हा बॉन्ड आपण शिफ्ट करूया. समजा हा बॉन्ड आपण इथे शिफ्ट केला तर काय होणार पहा. ह्या CH2मध्ये आणि ह्या Cमध्ये हा बॉन्ड शिफ्ट करा. CH2 आणि ह्या Cमध्ये बॉन्ड शिफ्ट होईल. म्हणजे आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते असं मिळेल CH2 CH2 पुढे C, ह्या Cला अटॅच आहे OH, परत पुढे हा CH2. इथे एक लक्षात सर्वांच्या पहा. खूप सिंपल आहे. CH2 ह्या CH2मध्ये आणि ह्या Cमध्ये बॉन्ड तयार होईल CH2C. ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये पण बॉन्ड आहे. हा सिंगल बॉन्ड. पुढे ह्या Cला काय अटॅच आहेत. 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत पहा. CH3 याच्यावरती काय होणार पॉझिटिव्ह चार्ज. कारण ह्या Cची व्हॅलन्स किती झाली 3 झाली. पुढच्या स्टेपमध्ये सांग काय होणार. ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ही लोन पेअर काय होणार इथे शिफ्ट होणार. C आणि OHमध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल आणि H+ काय होणार रिमूव्ह होणार. एक स्टेप मी जादा लिहिलेलं आहे एक्स्ट्रा, म्हणजे एक स्टेप मी डायरेक्ट लिहिलेले आहे. आलं लक्षात. मग काय तयार होईल तर ह्या Cमध्ये आणि ह्या Oमध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. पहा पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल CH2 सिंगल बॉन्ड CH2 पुढे CH2C. C आणि Oमध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. पुढे C. येतं लक्षात. ह्या Cला काय अटॅच आहेत हे 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. आता हे स्ट्रक्चर जर आपण थोडंसं बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये जर लिहिलं तर आपल्याला कसं दिसेल पहा. हा C, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म. ठीक आहे, आपण इकडे नंबरिंग करूया 1 2. फक्त आपल्याला समजण्यासाठी हे काय नंबरिंग 1 2 3 फक्त समजण्यासाठी केले 4 5. पहा किती मेंबर रिंग आहे ही 5 मेंबर रिंग आहे. पहा इथे मी ड्रॉ करतोय. दिस इज 5 मेंबर रिंग झाली 5 मेंबर रिंग. पहा दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. फर्स्ट कार्बन टर्मला काय अटॅच आहेत 2 मिथाइल ग्रुप. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. इथे एक मिथाइल ग्रुप, इथे एक मिथाइल ग्रुप. 1 हा आहे 2, 2ला काय आहे C डबल बॉन्ड O आणि हा आपल्याला काय मिळेल प्रोडक्ट. दिस इज प्रोडक्ट. व्हेरी सिम्पल. आलं लक्षात आहे. नोट डाऊन करा. पहा आज आपण कोणती रिएक्शन कंप्लीट केली. पिनॉकॉल पिनॉकोलोन रिअरेंजमेंट. JEE आणि नीटसाठी ही रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. पहा याच्यामध्ये आपण टोटल 5 एक्झाम्पल एक्सप्लेन करून दिलेले आहेत आणि हे जे 3 क्वेश्चन्स आहेत हे 3 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत. पहा याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे तर ह्या स्ट्रक्चरमध्ये एक आहे 5 मेंबर रिंग आणि एक आहे 4 मेंबर रिंग. दोन्ही रिंग कशा आहेत डिफरंट आहेत. तर तुम्ही कोणत्या OH ग्रुपचा अटॅक हा H+ वरती दाखवणार तर तुम्हाला एक हिंट दिलेले आहे. कार्बोकॅटायन विल बी फॉर्म ॲट लार्ज रिंग. कार्बोकॅटायन कुठे तयार होतो लार्ज रिंगवरती. म्हणजे लार्ज रिंगवरती जो कार्बोकॅटायन तयार होतो तो कार्बोकॅटायन कसा असतो मोर स्टेबल असतो ॲज कम्पेअर टू स्मॉल रिंग. म्हणजे स्मॉल रिंग आणि लार्ज रिंग जर असतील तर कार्बोकॅटायन हा नेहमी कुठे तयार करायचा लार्ज रिंगवरती तयार करायचा. लार्ज रिंगवरचा कार्बोकॅटायन हा कसा असतो मोर स्टेबल असतो. म्हणजे तुम्हाला जो अटॅक दाखवायचा आहे तो तुम्हाला ह्या OH ग्रुपचा अटॅक ह्या H+ वरती तुम्हाला दाखवायचा आहे. आलं लक्षात आहे सर्वांच्या. पुढे 2 नंबरमध्ये आणि 3 नंबरमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. 2 नंबर आणि 3मध्ये तर ऑलरेडी अशा टाईपचं एक एक्झाम्पल आपण पाठीमागे पाहिलं होतं. पहा दोन्ही रिंग कशा तिथं सेमच आहेत. ही पण 5 मेंबर रिंग आहे, ही 5 मेंबर रिंग आहे. तर अशा टाईपचं एक्झाम्पल आपण पाठीमागे पाहिलेलं आहे की तिथे आपण दोन्हीही कोणत्या रिंग घेतल्या होत्या 4 मेंबर रिंग आपण घेतल्या होत्या आणि त्याचा आपण पुढं प्रोडक्ट लिहिलं होतं. आलं लक्षात आहे. तर ठीक आहे, तर इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला आहे. पिनॉकॉल पिनॉकोलोन रिअरेंजमेंट. थँक्यू.